तर आता फायनली आपल्या पाकातल्या पुऱ्या ज्या आहेत ते बनवून तयार झालेल्या आहेत. मी आता ह्याच्यावर काजूचे थोडेसे बारीक तुकडे टाकते. वाह! मस्त झाल्यात अगदी. पुऱ्या खूप खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. पाकसुद्धा सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित लागला गेलेला आहे आणि कलर तर एक नंबर आलेला आहे, जसा आपल्याला पाहिजे होता तसा. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, की आपल्या चॅनलवर जे आहे ते झणझणीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपी मी बनवलेल्या आहेत. आपल्या घरी काही सण असेल, काहीतरी गोड बातमी असेल किंवा काही असेल, तर आपण कायम काहीतरी गोड बनवत असतो. तशीच आज मी एक रेसिपी बनवणार आहे. ती म्हणजे की पाकातली पुरी. तसं तर आपल्या शरीराला सगळ्या चवीचे जे पदार्थ असतात त्यांची आवश्यकता असते. आंबट असेल, गोड असेल, कडू असेल किंवा तुरट असेल, असे सगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. चला तर मग वेळ न घालवता आता आपण पाकातली खुसखुशीत अशी पुरी कशी बनवायची ते बघूया. पाकातली पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, लिंबू, वेलची आणि केसर, दही, चवीनुसार मीठ आणि रवा. रवा हा कायम बारीकच घ्यायचा. पाकातली पुरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जो रवा आहे तो रवा घेणार आहे. हा बारीक रवा आहे आणि हा मी चाळून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे दही आहे ते दही घालणार आहोत. दही एकदमच नाही घालायचंय, थोडं थोडंसंच घालायचंय. त्याच्या अगोदर आपण आता गॅस ऑन करून घेऊया, कारण आपल्याला त्यात कडकडीत तेलाचं मोहन सुद्धा घालायचंय. तोपर्यंत आपण दही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपल्याला पाकातली पुरी बनवायची आहे आणि ती गोड असते, तर आपण ह्याच्यामध्ये दही का घालायचंय? तर तुम्ही कायम बालुशाही वगैरे बनवत असाल, तर तुम्हाला माहित असेल, की दह्याने त्याला एक वेगळीच आंबट गोड अशी चव येते. त्यामुळे आपल्याला हे दही जे आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा दही कधीही घालत असाल, तेव्हा एकदम कधीच घालू नका. थोडं थोडं घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. आता आपली कढई छान गरम झालेली आहे. आपण हे तेल त्याच्यामध्ये घालून घेऊयात. हे अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये व्यवस्थित तेल टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तेल कधीही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकत असाल ते गरमच टाकायचं, कारण थंड तेलाला मोहन म्हणतच नाहीये. तेल गरम असेल त्यालाच म्हणतात. दही ह्याच्यामध्ये किती घालायचं हे मी तुम्हाला सांगू शकत नाहीये, कारण ह्याच्यामध्ये दही खूप जास्त मुरतं आणि जोपर्यंत मुरतंय तोपर्यंत आपल्याला घ्यायचंय. कारण आता जर तुम्ही बघितलं तर हे खूप असं घट्ट झालंय. एवढं घट्ट आणि असं एकदम असं मोकळं मोकळं नकोय आपल्याला. त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडं थोडंच घालून ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आणि त्याचं जे पीठ आहे ते खूप छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला ते घालायचं आहे. आता हा रवा जो आहे तो मी व्यवस्थित मळून घेते अगोदर. आता आपलं तेल सुद्धा गरम झालंय, तर पहिलं तेल ह्याच्यात घालते आणि मग व्यवस्थित मळून घेते. हे तेल खूप गरम आहे, लगेच त्याला हात नका लावू. आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की हा पदार्थ आहे तो गोड आहे आणि मग ह्याच्यात मीठ का घातलंय? कारण मिठाने त्याला एक वेगळीच अशी चव येते, त्यामुळे आपण त्यात मीठ सुद्धा घालून घ्यायचंय. त्याचं प्रमाण जास्त नकोय, अगदी थोडंसं हवंय, पण मीठ नक्की घाला. आता मी हे व्यवस्थित मळून घेते. जेव्हा पण आपल्याला असं वाटतं, की हे पीठ जे आहे ते जास्त कोरडं आहे, तसं मी थोडं थोडं दही ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव करण्याचा प्रयत्न करते. ह्याला थोडंसं वेळ लागतो, कारण हे खूप असं रवा जो आहे तो खूप असा घट्ट असतो, तो आपल्याला सैल करून घ्यायचा असतो. त्यामुळे दही तुम्ही थोडं थोडं नक्की घाला. आता ही मी व्यवस्थित मळून घेते. बऱ्यापैकी आपलं हे जे पीठ आहे ते आता तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट झालेलं आहे. तरी सुद्धा अजून थोडा वेळ आपण ह्याला व्यवस्थित मळून घेऊयात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की दही किती लागणार आहे हे मी साधारण सांगू शकत नाहीये. दही आपण एवढं टाकायचं आहे की हे जे पीठ आहे मळल्याच्या नंतर हे असं दाबलं की लगेच वर आलं पाहिजे, एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे. आत्ता आपलं जे हे पीठ आहे ते खूप छान मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान दिसते. अगदी असं वाटतं लोण्याचा गोळा आहे. एवढं छान आपल्याला ते मळून घ्यायचंय. आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनिटे झालेले आहेत. आता आपण लगेच इकडच्या बाजूला ना पाक बनवायला ठेवूयात.
आपल्याला एका बाजूला पाक बनवायला ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच त्याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळायच्यात, कारण गरम गरम पाकातच त्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मुरल्या जातात. त्यामुळे आपण आता हे दोन्ही सोबत करतोय. आता आपण ह्याच्यात ही साखर घालून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये ही जी वेलची आहे ती बारीक कुटून टाकायची आहे आणि जे केसर होतं ते थोड्या वेळाने त्याला उकळी आल्याच्या नंतर हे करायचं. त्याची चाचणी जी आहे ती अगदी कडक नाही होऊन द्यायची. आपण गुलाबजामुनला जसा पाक बनवत असतो अगदी तसाच आपल्याला हवा आहे. आता आपण वेलची बारीक करून घेऊ. ह्या वेलचीमुळे पुऱ्यांना वेगळीच अशी चव येते, त्यामुळे वेलची नक्की घाला. आता आपण इकडच्या बाजूला गॅस चालू करून घेऊयात आणि त्याच्यावर लगेच तेल गरम करायला ठेवूया. तेल सुद्धा आपल्याला जास्त नाही घालायचे. आपल्या पुऱ्या ज्या आहेत तेवढ्या फक्त त्याच्यामध्ये डुबतील एवढंच घालायचे. तर एवढं त्याच्यासाठी खूप जास्त होतं. हे जे केसर आहे ते आता आपण ह्या पाकामध्ये घालून घ्यायचंय आणि लगेचच लिंबू आहे त्याचा रस सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला वाटलं असेल की ह्याच्यामध्ये लिंबाचा रस कोण घालतं, तर आपल्याला ह्या पाकातल्या पुऱ्या ज्या असतात त्या आंबट गोड असतात आणि मी मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा मी हे दही घातलं होतं, कारण हे लिंबामुळे अजूनच एक छान अशी आंबट गोड टेस्ट येते ह्याला. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेच आता पुऱ्या लाटायला घेऊयात. तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. आता आपण हे पिठाचा छान असा गोळा तयार करून घेऊयात. प्रत्येक गृहिणीचं जे स्वप्न असतं की आपलं जी पुरी आहे ती छान फुगायला पाहिजे, पण तसं नाहीये. ह्या पाकातली पुरी आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा ही अजिबात फुगून द्यायची नाही, कारण जो साखरेचा पाक असतो ती पुरी फुगली की त्याच्यामध्ये बराच तो पाक राहतो. त्यामुळे ही पुरी फुगली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही पुरी जाड सुद्धा असली पाहिजे आणि फुगली सुद्धा नाही पाहिजे, याची काळजी नेहमी घेतली पाहिजे. तुम्ही बघू शकता किती छान लाटून झालेली आहे. आणि आपण जेव्हा गव्हाची पुरी लाटत असतो तेव्हा कायम पिठाची आवश्यकता लागत असते, पण इथं पिठाची आवश्यकता न लागता सुद्धा एवढी छान ही झालेली आहे. आता आपण ह्याला छान अशा टोचा मारून घेऊयात, म्हणजे ही फुगणार नाही. एवढ्या असतील तरी ओके. आता अजून आपण त्याच्यासोबत 2 ते 3 पुऱ्या लाटून घेऊयात, म्हणजे सोबत तळायला बरं पडतं. पाक पण आता छान तयार होतोय आणि पुऱ्यांची साईज जी आहे ती आपल्याला जास्त मोठी नाही ठेवायची, एवढीच ठेवायची आहे. आणि प्रत्येक पुऱ्यांना असं टोचा मारून नक्की घ्या. आता आपण तेल गरम झालंय का हे चेक करूयात. आता तेल छान गरम झालेलं आहे. आपण आता लगेच त्याच्यामध्ये ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या लगेच घालून घेऊयात. आता ह्या पुऱ्या जोपर्यंत तळत नाही तोपर्यंत आपण पाक तयार झालाय का हे बघून घेऊयात. पाक तयार झालाय का नाही हे चेक करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहे. कोणी असं हातावर घेऊन असं चेक करतं, कोणी पाण्यात सुद्धा घेतं. की त्याची पाण्यात आपण जेव्हा चेक करत असतो तेव्हा लाडूसाठी आपल्याला ती चाचणी हवी असते. आपल्याला तेवढं कडक नकोय, त्यासाठी आपण आता मी माझ्या पद्धतीने बघूया. हे तुम्ही बघू शकता की हा जो थेंब पडतोय आणि मग वरती जाते, तर आता आपली चाचणी जी आहे ती परफेक्ट झालेला आहे. आता आपण ह्या पुऱ्या काढून लगेच ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. पुऱ्यांना आता छान गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण ह्या पुऱ्या लगेच काढून पाकामध्ये टाकायच्या. पाक कधीही गरमच असला पाहिजे, थंड पाकात बिलकुल टाकायच्या नाहीत त्या. आणि आता लगेच दुसऱ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि मग ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या काढून बाजूला घ्यायच्या आणि त्या पुऱ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. तोपर्यंत आता मी ह्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ते पटकन लाटून घेते. तर आता फायनली आपल्या पाकातल्या पुऱ्या ज्या आहेत ते बनवून तयार झालेल्या आहेत. मी आता ह्याच्यावर काजूचे थोडेसे बारीक तुकडे टाकते. वाह, मस्त झालेत अगदी. पुऱ्या खूप खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. पाक सुद्धा सगळ्या पुऱ्यांना व्यवस्थित लागला गेलेला आहे आणि कलर तर एक नंबर आलेला आहे, जसा आपल्याला पाहिजे होता तसा.
तर अशी होती ही आजची आपली रेसिपी पाकातल्या पुऱ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मैद्याच्या सुद्धा करू शकता, रव्याच्या सुद्धा करू शकता. आमची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.